अतुल भोसले. महोदय, मी आज विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी प्रथम आभार मानू इच्छितो आमचे मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांचे की इतका वेळ थांबून सगळ्या सदस्यांचं ऐकून घेऊन योग्य ती दिशा देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत आहेत. अध्यक्ष महोदय, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनची लोकसंख्या आज 2,80,00,000च्या घरामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळं मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनची पायाभूत व्यवस्था चांगली करण्याचं धोरण हे आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अवलंबलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अटल सेतूसारखा प्रकल्प असेल, ज्याने मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईमधून मुंबईला येणाऱ्या वाहतुकीचा वेळ वाचतो, इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. पब्लिक ट्रान्सपोर्ट मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये मेट्रोचं जाळं हे मुंबईमध्ये पसरवण्याच्या बाबतीमधलं काम हे देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आज आपल्याला दिसतंय. ट्रॅफिक कंजेशन ज्या पद्धतीनं आपण कमी करत चाललेलो आहे त्या पद्धतीनं एअर ट्रॅफिक कंजेशन जे आपल्या आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर होतं किंवा मुख्य एअरपोर्टवर होतं ते कमी करण्यासाठी आता आपण नवी मुंबई एअरपोर्ट देखील केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईचं स्थान हे देशाच्या नकाशावर देशाची आर्थिक राजधानी म्हणून अधिक बळकट होताना देखील आपल्याला दिसते. अध्यक्ष महोदय, मला खऱ्या अर्थानं आपल्याला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल असं मोठ्या शहरांची पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या बाबतीमधलं आपण काम करतोय, त्याच पद्धतीनं ज्या आपल्या 2 टायर 3 टायर सिटीज आहेत त्याची देखील पायाभूत व्यवस्था ही मजबूत करण्याच्या बाबतीमधलं काम हे आता आपण वेगाने करतोय. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामधल्या दोन्ही गावांचे काही प्रश्न मी आज सभागृहासमोर मांडू इच्छितोय. त्याच्यामध्ये आमच्या मलकापूर शहराचा प्रश्न मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की मलकापूर शहरामध्ये भुयारी गटर योजना ही 2014 साली करण्यात आली. 2014 साली गावची लोकसंख्या ही साधारण 30,000च्या घरामध्ये होती. आज आपल्या गावची लोकसंख्या 50,000पेक्षा जास्त झालेली आहे आणि त्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळं आज ती भुयारी गटर योजना ही गावासाठी अपुरी पडत आहे आणि त्यामुळे नवीन भुयारी गटर योजना करण्याची नितांत गरज आज आमच्या मलकापूर शहरासाठी आहे. मलकापूर शहरामध्ये 28 किलोमीटर अधिकचं नेटवर्क भुयारी गटर योजनेचं करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर एक आदर्श योजना आपल्याला त्या गावामध्ये करण्याच्या दृष्टिकोनाने GIS मॅपिंग पूर्ण शहराचं करून आपल्याला अत्यंत मॉडर्न आधुनिक अशी योजना ही गावामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण स्काडा सिस्टीमचा वापर तिथं गावामध्ये करावा अशा पद्धतीचं नियोजन हे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत आणत आहोत, जेणेकरून आपल्या गावामध्ये एक अशी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून सांडपाण्याचं व्यवस्थापन होईल, STP चांगल्या पद्धतीनं आपण तिथं गावामध्ये बसू, सोलर पॉवर्ड STP आपण तिथं बसू आणि रिट्रीटेड वॉटर जे आहे रिट्रीटेड वॉटर हे परत गावाच्या जे काही बाग बगीचे असतील किंवा इतर व्यवस्थेसाठी आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीचं नियोजन देखील करण्याच्या बाबतीमधला आमचा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपी मलकापूर शहराची वाढ ज्या पद्धतीनं होते, अनेक सुविधा गावामध्ये करणं गरजेचं आहे. त्या सुविधांच्या बाबतीमध्ये देखील एक ब्लूप्रिंट आम्ही गावाची म्हणून तयार करत आहोत. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगताना अत्यंत समाधान वाटतं की मलकापूर शहरामध्ये राहत असणारे सगळे नागरिक जे खऱ्या अर्थानं नवीन नवीन व्यवसायाच्या दृष्टीनं किंवा तिथं काहीतरी उद्योगधंद्याच्या निमित्तानं त्या गावामध्ये राहिलेले आहेत, त्या सगळ्या लोकांना असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामधलं एक प्रगत शहर म्हणून या मलकापूरची ओळख येणाऱ्या काळामध्ये निर्माण व्हावी. अध्यक्ष महोदय, मलकापूर शहरामध्ये झोपडपट्ट्यांची संख्या आम्ही कॅल्क्युलेट केली, साधारण 350 झोपडपट्ट्या मलकापूरच्या परिसरामध्ये आहे. शासनाच्या योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आम्ही त्याच्यासाठी एक रिडेव्हलपमेंटचा प्लॅन केलेला आहे आणि त्या रिडेव्हलपमेंटच्या प्लॅन अंतर्गत साधारण 400 पक्की घरं होतील अशा पद्धतीनं भूखंड वाटण्याचं काम देखील
आता आम्ही चालू केलेला आहे आणि आतापर्यंत 25 अर्ज आमच्यापर्यंत असे आलेले आहेत ज्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपण शासनाच्या माध्यमातून भूखंड त्या लोकांना तिथं देणार आहोत. साधारण 400 कुटुंब राहू शकतील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन तिथं केलेलं आहे आणि साधारण 6.5 हेक्टर जागा ही त्याच्यासाठी नगरपालिकेने देखील डिमार्केट केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यामधून माझं उद्दिष्ट आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एकही झोपडपट्टी शिल्लक ठेवायची नाही. त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न हा देखील अध्यक्ष महोदय आम्ही करतो. अध्यक्ष महोदय, आमच्या कराड शहराची अडचण देखील मी आपल्या समोर मांडू इच्छितो. आमचं कराड शहर हे कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर वसलेलं आहे आणि त्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये 100 वर्षाची पूररेषा म्हणून रेड लाईन निश्चित करण्यात आलेली आहे आणि 25 वर्षाची पूररेषा म्हणून ब्लू लाईन निश्चित करण्यात आलेली आहे. आता ह्या रेड लाईन आणि ब्लू लाईन मध्ये कसलाही विकास होऊ शकत नाही, ही खऱ्या अर्थानं आमच्या शहराची अडचण झालेली आहे. अनेक संस्था जसं क्रीडाई सारखी एक आमच्या कराडची अत्यंत चांगली संस्था आहे, अशा अनेक संस्था तिथं काम करतात आहे आणि सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून ते आमच्या समोर ह्या गोष्टी मांडतात आहे की शहराचा पुनर्विकास व्हायचा असेल, जुन्या इमारतींना नवीन आपल्याला जर का करायचं असेल किंवा नवीन रिडेव्हलपमेंट तिथं करायची असेल तर ह्या रेड लाईन आणि ब्लू लाईनच्या निकषामुळे कसलीही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, कराडला एअरपोर्ट देखील आहे. आता त्या एअरस्ट्रिपचं आपण एक्सटेन्शन करतोय. पूर्वी एअरस्ट्रिप जी होती त्याच्यावर मोठे जेट्स लँड करू शकायचे नाही, त्यामुळे आता जे आपण एअरस्ट्रिप करतोय ती 5000 फुटाची एअरस्ट्रिप करतोय, म्हणजे मिड साईज जेट हे कराडला लँड होऊ शकतील आणि त्यामुळं तिथं सुद्धा काही निर्बंध लावण्यात आलेले आहे की जे विकसक आहेत किंवा ज्यांना इमारती बांधायच्या त्यांना त्या एअरपोर्टचे देखील तिथं काही निकष लागलेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आज सकाळी देखील विनंती केली आदरणीय मंत्री महोदयांना की जलसंपदा मंत्री आणि नगरविकास मंत्री महोदया यांच्या माध्यमातून एक बैठक लावण्यात यावी आणि या बैठकीमधनं एक वेगळा सर्वे ह्या रेड लाईन आणि ब्लू लाईनच्या संदर्भात करून कराडसाठी नवीन निकष निश्चित करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देखील आपल्याला भविष्य काळामध्ये करणं गरजेचं आहे. शेवटी अध्यक्ष महोदय, आपल्या ह्या 2 टायर 3 टायर सिटीच्या आहेत, ह्याचा जर का आपण चांगला विकास करू तरच खऱ्या अर्थानं मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जी लोक येतात, ग्रामीण भागातून येतात किंवा इतर लहान शहरांमधून येतात, यांची संख्या जर का आपल्याला मोठ्या शहराकडे डायव्हर्ट होत असताना कमी करायची असेल तर त्यांना ती फॅसिलिटी किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला अशा अनेक महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला खात्री वाटते की ज्या पद्धतीनं आपलं सरकार काम करते, मग केंद्रातलं आपलं सरकार ज्या पद्धतीनं काम करते, राज्यातलं सरकार ज्या पद्धतीनं काम करते, ज्या उद्देशानं काम करते, त्या उद्देशाला सफल करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला आपल्या शहरांमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर आमचा सातारा जिल्हा हा मुंबईशी निगडीत आहे. मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामधले लोक मुंबईमध्ये राहतात आणि त्यामुळे एक जवळचं नातं आपलं मुंबई बरोबर आहे. विशेषतः नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आमचे लोक माथाडी कामगार म्हणून असतील किंवा विविध संस्थेमध्ये काम करताना देखील आपल्याला आमच्या सातारचे लोक पाहायला मिळतात. त्यामुळे सातारचे लोक ज्या ज्या वेळेला आमच्या गावाकडे येतात त्या त्या वेळेला गावाची तुलना, आमच्या शहराची तुलना ही मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा विकास होतोय त्याच्याशी निश्चित स्वरूपी करत असतात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांना विनंती आहे की आदरणीय साहेब, आपण एकनाथजी शिंदे साहेबांना आमचा मलकापूर नगर परिषदेचा प्रश्न हा त्यांच्या समोर मांडा. आपण निश्चित स्वरूपी त्यांना सांगितल्यानंतर त्याच्यामधनं आम्हाला तोडगा मिळेल आणि निश्चित स्वरूपी प्रताप सरनाईक साहेबांनाच आम्ही मलकापूरला ही योजना मार्गी लागल्यावर बोलू आणि एसटीच्या बाबतीमध्ये सुद्धा जरा कृपा आशीर्वाद ठेवा एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद.